आईसा कैसा रे तू धीट, मागे बिरकावली वीट. एवढा धीट असतो. जगाचा बाप, जगाचा नियंता तुला भेटायला आला असताना तू वीट भेटतो. हो देवा, आई वडिलाच्या सेवाशिवाय या जगात मोठं कार्यच नाही. देव उभे राहिले, देव बेटेवर उभे राहिले, कमरेवर हात ठेवले, आस तागायत देव उभे आहे. जगातलं एकमेव दैवत आहे की जे कमरेवर हात ठेवून उभा आहे. आई वडिलांना झोपवलं, पुंडलिकानं देवाचं स्वागत केलं. देवाने आशीर्वाद दिला, पुंडलिका तुझ्या सेवेवर मी प्रसन्न आहे. काय मागायचं ते माग, काय मागायचं ते माग. ते पुंडलिक मागतो, देवा मला काही नको, देवा मला काही नको. आपल्याला जर देव प्रसन्न झाला, चुकून झाला, आपण काय मागू? वारणा बँकेत ठेवीच्या पावती होती. रस्त्याकडले एखादा मस्त येणे फ्लॅट असावा, चांगला बंगला असावा. स्वतःच्या स्वार्थाचा आपण मागत असतो. पुंडलिकाला मागितलं, देवा योगी 28 असाच विटेवर उभा राहा आणि जे तुझे भक्त येतील त्या भक्तांना मुक्त कर, त्या भक्तांना आशीर्वाद दे. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जो पंढरीला जातो तो मोक्षाचा अधिकारी असतो. आणि सांगू का, तुम्हाला पंढरपूरला जायला जमलं नाही तर ठीक आहे, पण पंढरीच्या नावाने घरातला एक पाऊल जरी टाकला तुम्ही तर त्या पुण्याचे वाटेकरी आहात तुम्ही. वाराणसी चालेचे 1 मास, गोदावरी 1 दिवस, परी पंढरी पाऊल परी असा आईसा ठसा नामाचा नामदेव आहे. एक पाऊल टाकलं, तुम्हाला आज कुणाला पंढरपूरला जायला मिळालं नाही, पण तुम्ही सगळ्यांनी इथं पंढरपूर निर्माण केलं. सकाळपासून तुम्ही आनंदाने नाचताय, दिंडी काढताय, रिंगण करताय. पंढरपूर इथंच आहे. पुंडलिकानं देवाकडे वर मागितला, जे जे भक्त येतील त्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी उभं राहा. देव उभे आहेत, आज तागायत उभे आहेत. युगे 28 विटेवरी उभा. आणि या प्रसंगाचा दुसरा अर्थ आहे, नीट लक्ष ठेवा बाळांनो. या प्रसंगाचा दुसरा अर्थ आहे की ज्या घरात आई वडिलाची सेवा आहे ते घर पंढरपूर आहे. ते घर पंढरपूर, ते घर पंढरपूर.